भुसावळमधील महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा। एकनाथ खडसे आणि कन्या शारदा खडसेंना 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सिंधुदुर्गात इंधन तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क। जिल्ह्यातील 8 पेट्रोल पंपांवर मर्यादित सेवा। कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। दहशतवादाविरुद्धच्या लढ्यामध्ये दुटप्पीपणा चालणार नाही। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची प्रतिक्रिया। मॉस्कोमधल्या कार्यक्रमात दहशतवादाच्या मुद्द्यावरनं पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे सुनावलं। बनावट भरती रोखण्यासाठी आता नियुक्तीपत्रांवर क्यूआर कोड। कंत्राटी नोकर भरती करताना क्यूआर कोड दिला जाणार। अतिरिक्त पालिका आयुक्त प्रजित नायर यांची माहिती। देशामध्ये अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन। गहू, तांदूळ, मका, तेलबिया उत्पादनाचा विक्रम। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक। वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। बैठकीसाठी 3ही पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार। आनंद परांजपेंना महामंडळ द्यायला राष्ट्रवादीचा विरोध। राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना नियुक्ती न देण्याबाबत पत्र। परांजपेंनी काहीच दिवसांपूर्वी केलाय शिवसेनेत प्रवेश। दिल्लीतल्या एनसीआर परिसरात मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह अनेक भागांमध्ये पाऊस। उष्णतेपासून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। वर्धा जिल्ह्यामध्ये पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा। वादळामुळे अनेक घरांचं नुकसान। झाडंही कोसळली। वाशिममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचं उघड। आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमधल्या साठवण तलावात 3 तरुणांचा बुडून मृत्यू। तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं तिघेही पाण्यात बुडाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।